heart, natural mood. Palpitation, shaking of body, or alternating with beating in head. Natural patient तीन प्रकारे येऊ शकतो आपल्याला. नुसतं palpitation पण येऊ शकतो. Shaking body हे सिम्पटम थोडंसं बघू आपण कसं असतं काय नाही. आणि सोबत काय अल्टरनेटिंग ऑक्सिजन जे आहे ते हेडमध्ये सुद्धा जाणार. सोबत furtering of heart with a weak fainting feeling words lying down. Important that last आपल्याला faint feeling words lying down. Palpitation, anxious words, exertion, emotion lying on left side मध्ये 1, 2, 3 किती पॉइंट आहेत palpitation साठी. आता कॉमन पॉइंट झाला palpitation lying on left side. सोबत एक शब्द दिलाय anxious, aggravation, words, exertion and palpitation, anxious, चिंताजनक भाव आहे. Pulse full and slow or weak and that. म्हणजे अकॉर्डिंग टू पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे. स्टेनोसिस असेल तर डेग्रेडेशन असेल तर स्लो, स्टेनोसिस असेल तर फुल, त्या गोष्टी बघायला लागतात. इंटरमिडिएट ट्यूबलिंग, थर्ड बीट, वर्ज ऑन राईट. कोल्डनेस, सोरनेस ॲट द फ्रंट. कोल्डनेस लक्षात ठेवा, बर्निंग बघितलं आपण कोल्ड आहे. आता थोडंसं पुढे हे सिम्पटम आलं की लगेच स्पॉट बघायचं. मी सांगतो मी एक्स्ट्रीमिटीजमध्ये क्रॅक्ड फिंगर टिप्स, समोरून क्रॅक पाहिजे. नेल प्रेशर खाली समोरून क्रॅक्स पाहिजे तर हा फॉर्म होऊ शकतो. लहान मुलं असतात राईट. मला असं वाटायचं की पहिल्या 1 महिन्यामध्ये किंवा पहिल्या 8 दिवसामध्ये किंवा पहिल्या 2-3 दिवसामध्ये समजा त्याला मुलं जन्मला आणि त्याला हार्ट प्रॉब्लेम आहे, पर्टिक्युलरली त्याला नॅटरपूर मेडिसिन सजेस्ट करायचं आहे. मला माझ्यासाठी एक सिम्पटम आहे. मी खूप ठिकाणी सर्च केलं, त्याच्यानंतर मला एक फॉरेन ऑथरमध्ये सर्च झालं आहे. बटक इमॅसिनेटेड इन इन्फंट्स. बोरिकमध्ये पण आहे, चर्चमध्ये पण सुद्धा. पण कोणी याला एक्झाममध्ये लिहित नाही. एक्झाममध्ये कसं लिहिलं जाते? सिव्हिअर पेन इन हेड, सिव्हिअर पेन इन ॲब्डोमिन, व्हॉमिटिंग, ॲमोरेट्स, रेस्ट ॲग्रिवेट्स, संपलं. हे असे पॉईंट्स आहेत एक्झाममध्ये लिहिण्यासाठी. चला, बटक इमॅसिनेटेड इन इन्फंट्स एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणतो की असे पेशंट झाले एकदम. मी म्हणतो ना पेडियाट्रिक जाऊ द्या, एवढे डॉक्टरला बघू दिले तर त्याचं गॅस्ट्रो की कसं डायग्नोज झालं. आपलं डायग्नोसिसनं फार चांगले दिलेल्या मेडिसिन डायग्नोस होऊ शकते. नुसतं बटन इमॅसिड. आता पण नॅट्रल म्हणून किती जणांनी वाचलं आणि हे सिम्पटम किती जणांनी वाचलं? खरं सांगायचं चांगली रेंज पण कोणीच नाही वाचलं. अजून नॅटल बरोबर सांगितलं तर मग आम्हाला एवढंच पाहिजे होतं. मीटिंग आलो झालं संपलं. काय खूप काही आहे. कॅन नॉट स्टूप रेडी बट हर्ट टू फार इम्पॉर्टंट आहे. हे बरोबर बसायला शिकतात ना तेव्हा सुद्धा ही कळते मेडिसिन.
आपण बघू एक एक लहट आणि बटर इमॅसिनेट वगैरे होऊ द्या. तो एकदा आपण त्याचं स्पेशल सांगू. इमॅसिनेटेडवर किती किती मार्काला आपल्याला काय काय आहे. मॅरेथॉन वगैरे मला वाटतं BSc सांगायला पाहिजे. क्रॅक मी स्कूल सांगितलं मला. क्रॅक फिंगर टिप्स अँड नेल्स आम्ही डायरेक्ट इथं आणतो. हाऊसमेड्स नी कॅचिंग नी हाऊसमेड्स काय असतं. हाऊसमेड मार्टिन्स मध्ये अशा पद्धतीने वाचलाय. हा MD एक्झाम देणाऱ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. हाऊस मेड नीज असे 4 नीज आहेत. 4 नीज वेगवेगळे आहेत. जोड्याला मध्ये येतात. तुमच्या ते JD पाटीलच्या मध्ये ते MCQ आहेत तसे. तेव्हा शोधायचं कोणतं जाण. त्याच्या पुढे आपले म्हणजे नेहमी वाचतेच म्हणजे नॅटरल मोड असेल. नॅटरल मोड मध्ये असं कुठे नीज दिले का आम्ही तर नाही वाचतो दुबईमध्ये वगैरे. हाऊसमेड नीज समजल्या. हाऊसमेड और एक हार्ट रिलेटेड प्रॉब्लम. अगर नेटवर्क में हार्ट प्रॉब्लम आ रहा है ना उनके एक्सिला के अंदर है ना एक जैसा कोलेस्मा बोलते ना मॅलेस्मा कोलेस्मा ब्राउन पॅच येतं ना तसं पूर्ण ॲक्झिलामध्ये ब्राउन पॅच होऊन जातो. आणि त्याला खूप छान पैकी मेन्शन केलेलं आहे स्क्रब्स अँड स्केल्स इन ॲक्झिला. खूप बघितलं पण त्याला कंट्रोल नाही करू शकत आपण. तर ते इमोशन आहे. ते इमोशनचा एक भाग आहे. हायडिंग नॅटरमचे हायडिंग नेचर होऊन जातं. एखादा लॉस काही 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 असू जातं. नॅटवर्कमध्ये खूप काही आहे म्हणतो ना फायनल लिथियम का मेडिसिन आणि नेटवर्क का हार्टसाठी एकदम नो चान्स. एक डिस्कलरेशन होऊन जातंय कुठं ॲक्झिलामध्ये. म्हणून मी हे 3 पॉईंटला खूप जास्त इम्पॉर्टंट होतो. क्रॅक फिंगर टिप्स. हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर सुद्धा त्यांना असे क्रॅक्स येऊ शकतात. हे इंडिकेशन आहे तर तुम्ही चांगलं म्हणजे घेऊ शकता. कधी कधी काय होतं की म्हणतो ना इमोशन जास्त ॲक्ट होऊन जातात. हाऊसमेड नीज आणि मग ॲक्झिलामध्ये काही कोणी सांगले ना की आजकाल ॲक्झिलामध्ये डिस्कलरेशन जास्त व्हायलंय तर मी म्हणतो ना त्याला आधी नॅटवर्कमध्ये मेडिसिन घेऊन टाका. जी सिव्हिरिटी आहे ना ती थांबू शकते. रिकव्हरी चांगली होऊ शकते झालं तर. काही गोष्टी रोखू शकत नाही. पण तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही समाधान मिळता की जस्ट गेलेली आहे ना मग ते 100% ॲक्ट होणार. काही ना काहीतरी ते येणारच. ह्या गोष्टी आहेत. बऱ्याच मिस होतात. फार म्हणजे फास्टली वाचल्या जातात आणि तुम्ही ते विसरून जातात. हे 2 पॉईंट आणि आता डोळ्यावर येऊ आपण आणि कानावर येऊ. खूप छान आहेत कानाची समजा. नंतर हे सिम्पल खूप छान. इचिंग बिहाइंड इयर. बिहाइंड इयर इज अ सिफिलिटी. ओके. जेव्हा याचं गाड्यावर कुठून होतं ना कानामध्ये नाही बोलतात. कानामध्ये टाकले त्यांना फुगला येतो. थ्रोटमध्ये सेंटर दाखवत होते. तिथं जर बळ काढायचं म्हणलं ना कानामध्ये थोडं जरी पेन जरी आहे ना एकदम फुगला येतो. फुगत होतं. इतकं सेन्सिटिव्ह आहे कान आणि थ्रोट. दोघांचे सिम्पल खूप इतके कॉमेंट आहेत. तुम्ही इमॅजिन करणार या दोघांच्या रिलेशनमध्ये. पण इथं सोडून द्या. सध्या इचिंग बिहाइंड इयरला काहीच नसतं. कानामध्ये काहीच नसतं. कानामध्ये काहीच नसतं. फक्त काय होतं की पंपिंग जे असतं ना ती वीक व्हायला लागली की त्यांचा फेस ऑइली होतो. नायट्रोमोनचा ऑइली फेस सांगितलेला. बघा ऑइली फेस का आला नायट्रोमोन इतकं सांगतो. तुझ्या प्रत्येक ठिकाणी दिले ना फेसमध्ये पेल कसं दिलेलं आहे मणी. म्हणून हे ना लवकर त्यांचा चेहरा काळा राहतो. ब्लॅकिश होतंय. तेव्हा त्यांना समजून घ्यायचं की आपण थोडं थोडं ते शायनी ॲज इफ दॅट इज ऑइली.
ऑइली कोणामध्ये थोडंसं काळपट दिसत चेहऱ्यावर एक चमक दिसते, ऑइलीनेस दिसते. हे सगळे सिम्पटम मी सांगत असतो नेहमी थोडं थोडं काय इंडिकेट करतात. तर आपण असं वाचतो, आपण नुसतं रीड करतो, नुसतं रीड करून सोडतो. नॅटरचे सगळे हार्ट सिम्पटम लिस्ट करून टाकतो आपण, नेल सिम्पटम. म्हणजे बिफोर तुम्ही त्याला मी म्हणतो त्याला समजा 3-4 महिन्यात अटॅक येणार असेल, तुम्ही त्याला आधीच थोडं प्रिव्हेंटिव्ह करू शकता. हे सिम्पटम बघत चालतात. नॅट्रमचे हे सिम्पटम हार्टच्या रिलेटेड आहेत आणि तुम्ही कधीच विसरायचं नाही. कोणतं? बटक इमॅसिएटेड. ओके, अर्ली इन्फंट्स पण दिलेलं आहे, पण मी जसं बघतो ना की नॅट्रमोर यंगर एज मध्ये येतात आणि त्यांच्यासोबत काहीतरी एलिमेंट्स फास्ट होतात, ग्रीप सारखे, डिसअपॉइंटमेंट काही असू द्या, त्यांचं बटक पूर्ण इमॅसिएट होऊन जातं. ते म्हणतात की पूर्ण फॅट कमी झालं, म्हणजे पाठ आणि बटक एकसारखं वाढायला लागतं. इमॅसिएटेड ऑन बटक. तुम्ही लगेच लक्षात नाही पाय इमॅसिएट झाले म्हणजे काय. बघा काय येऊन सांगतात आणि तुम्ही कुठे काय करता. तुम्हाला वाटतं अशी काय मेडिसिनच नसतं आमच्याकडं? नाहीच, काही वाचणारच नाही तुमच्या. सगळ्यात मोठा पॉईंट मिस होऊन जातो. मला नॅट्रोमोर कधीही प्रिस्क्राईब करायचं असेल एखाद्या 30-35च्या वर, बऱ्याच वेळेस मला बटक सिम्पटममुळे मेडिसिन एकदम इतकी ॲक्युरेसी जाते की ते मला ना बघा हा एकच पेशंट आहे ना, जसं मी हायवॉस बेलाडोनाच काम म्हणतो. नॅट्रोमोर एखादा चॉईस झाली, नॅट्रोमोर फिट झाली, त्या आयुष्यात कधीच तुम्हाला विसरू नका. एवढी प्युअरली हार्ट मेडिसिन आहे, त्याला मिसिंग मध्ये गेलं टोटल मिस झालंय. असं चालते काय नॅट्रम काम झालं. नॅट्रमची गोळी गोळ्यासाठी ना छान सांगतो. सगळ्यात बेस्ट सांगतो आधी पहिलं, B12 डिफिशियन्सी नंतर हे डोळ्याचे एवढे काही तुम्हाला प्रॉब्लेम येतात ना, ती नॅट्रोमोर आहे. नॅट्रोमोर ही ॲनिमिक मेडिसिन आहे. सुरुवातीला म्हणजे हार्टकडे येण्यामध्ये एक रोल आहे पॅथॉलॉजीचा, तो म्हणजे ॲनिमिक, राईट. दुसरा जॉन्डिस, राईट. आणि तिसरा B12 डिफिशियन्सी. नॅट्रम आहे ना, ह्या तिघा तुम्हाला 5 सिस्टममध्ये 3 पैकी 2 जरी पॉईंट भेटले ना, एकदा नॅट्रम त्याला पुशअप करायचं. बाकी मग बॉडी बघून घ्यायची. ग्रेसिफिक आता सांगलेली मी हार्टसाठी. 10 तुलामध्ये पण ॲनेमिकमुळं B12 मुळे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम येतात. तुम्हाला B12 आणि हार्ट सर्व्हिस माहिती आहे, वाचलंय फर्स्ट इयरला. आजकाल म्हणजे यंगर एज ग्रुपमध्ये हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे एक B12 आहे. पांढरं केस होण्याचं मागचं कारण पण B12, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशनचं मागचं पण कारण B12, हायपर ॲक्टिव्हिटीचं मागचं पण कारण B12. B12 एवढा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच जणांना B12 चेक करत होतो, तर लोअर साईडला भेटलं की दुसरं काहीच नसतं माझ्याकडं. नॅट्रोमोर मी आधी प्रिस्क्राईब करत असतो. आणि व्हिटॅमिन D असं तर सॅनिक ठरलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही कोणते सिम्पटम दुर्लक्ष करू शकत नाही थेरॅपॅटिक बेसिस. पहिलं तर मी सांगतो, B12चे सिम्पटम्स सुरुवातीला येऊन जातात, पण झालं का इथून रेटायनल इमेज हा रिटेन टू लॉंग, हे सिम्पटम सगळ्यात इम्पॉर्टंट सिम्पटम आहे. म्हणजे काय झालं की मी तो पाठ घेणार होतो, पण मला 2-3 दिवस थांबलो. तो व्हिडिओ अजून अपलोड नाही झाला सोनी टीव्हीवाल्याकडून. वेट अँड वॉचमध्ये जवळपास 3 तारखेपासून फ्रेंड्स 4 तारखेपासून वेटिंगमध्ये आहे. 5 तारखेला सांगेल, 5 तारखेला नाही सांगितलं झालं, 7 तारखेला तरी अजून अपलोड नाही केलं त्यांनी. बाकीचे जे व्हिडिओ अपलोड केले त्यांनी ते वेगळे होते, म्हणजे वेगळे आहेत. आपण सोमवारी डिस्कशन करू. तो इमोशन सांगाल ना, आता सोमवारी आपण डिस्कशन करू. इथं हा पॉईंट सांगण्यासारखा आहे, रिटेनल इमेज आर रिटेन टू लॉंग, आईज गिव्स आउट इन
रीडिंग अँड रायटिंग. बरोबर आहे. रिटेन टू नाउन हा शब्द इम्पॉर्टंट आहे. हे वाक्य कसे बोलले जातात ना, मी तुम्हाला एक क्लिप दाखवून सांगतो. मी त्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की या वर्षीचा सीझन जो होता तो कसं करतोच, त्याचीच एक्झाम्पल देणार आहे. मला कसं पास्ट एक्झाम्पल देणार माझ्या वाटत नाही. जो करंट आहे तो करंट हो तुम्ही बघितला तो लास्टचा ग्रँड फिनाले, त्यांना माहिती आहे त्या दोघांचं रिलेशनशिप काय होतं आणि ते कसे एक्सप्रेस झाले दोघे एकमेकांना. राईट. डाउनलोड नाही झालं आणि गाणं दोघांना काही आवाज पण येत नाही ना, त्यामुळे दाखवायला आता आवड जाईल. तरी बघू आपण नॅटवर्कसाठी खूप खास पडेल. सुरू स्टेटमेंट पण द्यायचं आपल्याला. नेटवर्कसाठी मी बऱ्याच जणांना हे वाक्य सांगू शकतो. ही केअर्स सो मच फॉर हिस वन रिलेशनशिप दॅट ॲट टाइम्स ही फाइंड इट fighting and playing one whenever as if it means nothing to. She does not want to be. She does not want to be. How important. बेसिक फिलिंग आहे पण नॅटवर्कसाठी खास दिल्या गेलेली आहे. राईट. फक्त नॅटवर्कसाठी लिहिली गेलेली आहे. त्यामुळे ना बऱ्याच मेडिसिनमधून पुढे हे असं बघायला मिळतं. एखादं रिलेशन अर्ली एजमध्येच काही डॅमेज झालं नॅटवर्कसाठी तर नॅटवर्कमोर पेशंट आर व्हेरी ऑर्गनाइज्ड. खूप मोठमोठे इन्स्टिट्यूट चालवतात. मदर डेरिसा सारखे आलं सर. हां, दे आर इंडिपेंडंट अँड दे केअर अ लॉट अबाउट द स्ट्रक्चर लाईक द हाऊस, relationships, date, times. I have observed that many of them like music, especially the sad, sentimental type. They are also found novels and other literature based on. नॅटवर्क जेव्हा टॉक करायला लागलं ना, हां, तुम्हाला घरापासून देश, देशापासून स्पिरिच्युअल पॉवर पण देऊ शकतो. इतकी कॅपॅसिटी त्याचं ऑर्गनायझेशन करतात. पण त्या तिथपर्यंत जाऊच देत नाही. म्हणून मी काल सांगली नॅटवर्कमध्ये झोपताना गाणे ऐकायला पाहिजे. बस ते दुसऱ्या दिवशी ताजे तवा. हां, त्यामध्ये यायलाच पाहिजे. म्हणून खूप जणांना असं विचारलं सध्या काय हॅबिट आहे. ते मला झोपताना मस्त एखादं रिलिजियसच्या दोन वाक्य वाचतात झोपतो. दॅट इज नॅटवर्क. गुड हिलिंग. त्याची हिलिंग पॉवर आहे. फार मोठी हिलिंग पॉवर आहे. त्याला खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुब्रिकमध्ये दिलेला आहे. पण कधी प्रॉब्लेम असतो नाही. ओके, हे प्रॉब्लेम कधीच आहे ना, तुमचा जन्मच प्रॉब्लेमसाठी आहे. म्हणजे जर मफी आहे नाही तर मफी म्हटलं नाही का जुनं एडिशन आहे मर्फीचं त्या सॉफ्टवेअरमध्ये. तर नवीन लोटस मॅट्रा मेडिकल जर बघितलं तुम्ही तर
मर्फीने नॅट्रोमोरला आहे ना शनिग्रह दिला. एकदम स्लो टाइमला पोहोचणार, ऑलवेज लेट, सगळं लेट चालणारा ग्रह आहे. म्हणजे इतकं मॅच होऊन जातं. तुम्ही म्हणलं का काय मर्फी आणि त्याला इंडियन कल्चर काय लिटरेचर काय काल असेल तरी हे नाव घेऊन सगळ्यात मोठा ऑर्गनायझर सुद्धा तो होता. म्हणून ह्याच्याशिवाय काही चव नाही म्हणत ना, हे बरोबर आहे. ह्या लोकांनी स्टेबिलिटी द्यायला पाहिजे. हे लोक तुमच्याकडे आले ना, एकदा दोनदा व्यवस्थित काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. ते त्या अचीव्हपर्यंत पोहोचणार. पण त्यांचे टार्गेट फार लोड होतात, कारण ते टार्गेट दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात. डिपेंडेंट म्हणजे कसं झालं ना, रिलेशनशिप. म्हणजे मी हे करत तर हां त्यांना काय वाटतं समजा ना त्या रिलेशनमध्ये, तसं घरच्या जाऊ शकतं जास्त. म्हणून नॅटो बोलताना फार लवकर ओळखत आलं पाहिजे की मी विचार करते की दुसरे काय म्हणतील म्हणण्यापेक्षा दुसरे माझ्या डिसिजनमुळे पाठ होऊ नये हे वाक्य चांगलं. दुसरे काय म्हणतील असं म्हणलं की तिथे सॅटिस्फाईड घेऊन जातात. एकच वाक्य टर्न केले. दुसऱ्याच्या बोलण्यापासून त्रास करून घेणारी नॅटरमूर नाही. मी तुम्हाला रिपीट सांगतो, कधी किती वाक्य म्हणू द्या, किती इमोशन तुमच्या पुढे एखादी रडत असेल ते म्हणे मला दुसरे बोलतात ना त्याच गोष्टीचा त्रास होतो. ते नॅटरमूर कधीच नाही. दुसऱ्याच्या बोलण्यावर इफेक्टच नाही, कारण की बीट पडलं ना की सगळ्यांनाच न्यूट्रल करून टाकतात. तिथं स्वतःच अस्तित्व तयार करतात. पण दुसऱ्याच्या बोलण्याचा काहीच इफेक्ट पडत नाही. दगड समजा, पण वन पर्सन इज इम्पॉर्टंट फॉर. त्यांनी म्हणले ना मग समजा मग मग ते समजा एखाद्या देवाला बघत असलं त्या ठिकाणी बस द रिलिजियस फिनॉमिना लाईक मीरा कबीर कबीर बादल बादल प्रेम का हम पर बरसा आई, अंतर भीगी आत्मा हरी भरी बनराई. काय आता कबीर इथं ना हा जो शब्द आहे बादल, त्याला जर एक्सप्लेन करायचं झालं समजा एखादं ना म्हणजे थोडस शॉर्ट म्हणजे रिलॅक्स मध्ये सांगायचं समजा जुने राव सर किंवा काय असेल ना बादल म्हणलं ना चावड म्हणलं की लगेच समजा तिथे अनकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सगळंच काही सगळं बादल म्हणजे असं आहे ना की बादलमध्ये बॉडीमध्ये आहेत थोडी बाहेरून आहेत ना, तरी कम्पेअर केले सिम्बॉलिक प्रेझेंटेशन दिलेलं बरोबर आहे. ती गोष्ट म्हणजे आपण आता ना हा शब्द सोडून देऊ, म्हणजे जर का पाऊस पडला तर मग सगळं काय होईल जाईल एकदम हिरवगार होऊन जाईल. राईट. पण तरी त्या बादलला कशाचं रूप दिलंय, प्रेमाची बरसात झाली तर काय होईल पूर्णपणे भीगी आत्मा होऊन जा. एवढं लेवलला डायरेक्ट संबंध व्हायटल फोर्स डायरेक्ट व्हायटल फोर्स आणि मग तर बघायची गरजच नाही. म्हणजे एंड तुमच्या मनाला जेव्हा ती गोष्ट स्पर्श झाली की तुम्ही मन विसरलं आणि तुम्ही चला. म्हणून ना सायकोलॉजीवाल्यांनी ना मानसिक प्रेमाची डेफिनेशन दिली आहे. मानसिक. पण ते मन एकदा त्या मानसिक पासून तो पुढे गेला स्पिरिच्युअल मध्ये हे बघायला. म्हणून ती डेफिनेशन फार मोठी आहे, नेटपेक्षाही मोठी आहे, इंटरनेटपेक्षाही मोठी आहे. मी खूप वेळेस अनुभव केला की तो मन पण टच झालं ना संपलं काम, तुम्ही फिनिशच आहात. मी तुम्हाला ना म्हणजे एका ठिकाणी असं लिहिली कविती की जेव्हा ना तो असतो तेव्हा मी नसतो आणि जेव्हा मी असतो तेव्हा तो नसतो. काय म्हणजे
तुम्ही एखाद्याची आठवण काढता तर तुम्ही सर्वस्व विसरून जाता स्वतःला, तेव्हा तुम्ही नसता, ते असता पूर्णपणे. तुम्ही त्याला स्पिरिच्युअल काही म्हणा, आणि जेव्हा मी असतो तेव्हा ते नसतं. जेव्हा मी स्वतःमध्ये बघायला लागतो मला, म्हणजे मी कोण आहे काय नाही, देव अबसेंट असतो आपल्यामध्ये. देवाला बघायला लागतो तेव्हा मी असतो. त्याला म्हणतात अन्य काल्पनिक आहे. ह्या लेवलला आल्यानंतर, ह्या लेवलला येताना जे ब्रेकअप होते ना, ते सगळे पेशंट आपले नॅटर्म्स आहेत. खूप वेळेस ब्रेकअप होतात, ते सांगतात असं. म्हणजे माझी प्रत्येक गोष्ट त्या गोष्टीसाठीच होती, तीच गोष्ट नाही तर माझ्या जीवनात काय आहे हा ते म्हणणारा नाही. दुसरे काय म्हणतात कशाशीच घेणं देत नाही. त्या रिलेशन सोबत ते काही बोलू दे. अनसोशियल आहे मॅट्रिमोनी, इज अनसोशियल मेडिसिन, सेल्फिश मेडिसिन. पण ते सेल्फिश कोणासाठी? फक्त वन रिलेशन. आणि ते रिलेशन ब्रेक झालं ना की ऑर्गनाइज अशी होते की मग तिला कोणी नाव ठेवू शकत. मी असं फिमेल वापरतो म्हणजे याचा अर्थ नाही की त्याला पण कोणी नाव शकत नाही, नॅटर म्हणजे मुलगीच असायला पाहिजे हो. असं काही नाही, राईट. पण मुलींमध्ये नॅटर मुली फार कमी बघतो, मुलांमध्ये जात बघतो. मुली काय पोर आहे किती करते, मुली कुठं लॉयल असते. दोन द्या, हे ह्याच्यावर बोलून दे तुम्हाला. एक दोन तुमच्यासाठी. बुरा जो देखने में चला बुरा ना मिले कोई, जो दिल खोजा अपना काय म्हणता हर्ट्स बद्दल. सर असं आहे, खूप भलं केलं दुसऱ्याचं, नंतर काय हे दोघे नाहीत, अक्षरशः दोघे नाहीत. मी म्हणतो ना एखाद्या होमोपॅथीने वाचायला पाहिजे. ह्या फिलिंग्स आहेत आणि एक एक पेशंट एक एक दोह्यावर भेटतो आपल्याला, एक एक दोह्यावर. म्हणून मी जेव्हा प्रॅक्टिस करायला लागलो मला काय पाहिजे होतं मला माहित होतं, म्हणून मी हे वाचलं. तुम्हाला तिकडे जाऊ नका सांगत नाही, बघून घ्या सगळं काय आहे. आणि हे वाक्य किती जण बोलतात तुमच्या पुढे बघा, आणि ऐकल्यानंतर म्हणायचं. पण हे तुमच्यासाठी आहे खास करून. पोथी पडी पडी जग हुआ पंडित भया नको ढाई अक्षर पंडित. ज्याचा अर्थ तुम्ही बीएचए करून एमबीबीएस करून काय फायदा नाही. नॉलेज ऑफ त्याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्याला दोष दिलाय, बरोबर आहे. याचा अर्थ असं होत नाही दुसऱ्याला दोष दिलाय. त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही ही गोष्ट बघता तेव्हा तुमच्या पुढे कुठलंही नॉलेज पकडून जातं. ह्याला जेव्हा तुम्ही टच करून येता ते सगळं शिका. तर हे सगळं त्यांनी गुरुबद्दल लिहिले. हे सगळे जे आता दोघे जाणले की गुरु नॉलेज जसं भेटतं ना त्या नॉलेजच्या खालची हे जोड्या आहे. त्यामुळं वास्तविक जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, वास्तविक गुरु पहचान लिए तो वही सच्चा, इसीलिए उसको बोले भाई आपको चांगलं आहे. वाचून चला अजून मधून सगळ्यांचेच खूप काही सांगू शकतो. पण मी स्वतःहून थोडंसं इम्प्रूव्हमेंट करा नॉलेज. जसं आपण नॅटर मुलांना आज ह्याच्यासाठी हार्मोन आहेत. पर्टिक्युलरली खास नॅटरसाठी ADH कालजनी हार्मोनसाठी 4 सांगितली नावं, व्हॅसोप्रेसिन आणि ॲड्रेनलिन. ओके, नॅटरसाठी हे 2 हार्मोन खूप इम्पॉर्टंट आहेत. वाक्य जे आहे शंकरन सरांचं, इट हॅज अ थीम ऑफ इन्व्हेस्टिंग एव्हरीथिंग इन अ वन पर्सन और वन रिलेशनशिप. Matter moves like a devil on grief, nourished grief. If this grief is a new
or fresh in mind, even though several years may have passed, the patient will need ignitia when it is a old, become a scar, throughout only when touched or protruded, even though it might be just a few days after the incident. Natrum will have given and ignitia is the acute of Natrum. त्यामुळे ignitia आपण acute medicine समजतो ड्रीपची. पण जेव्हा समजा पेशंट पुन्हा जरी आला ओल्ड 1-to-1 रिलेशनशिप वाला तर त्याला फर्स्ट इग्निशिया 1-2 डोस देऊन नॅट्रम बद्दल कंटिन्यू चालेल. सेपिया बद्दल एकदा बघून घ्या तुम्हाला सांगायला सोपं जाईल. सेपिया कम्स टू क्लोज नॅट्रमोल बोथ हॅव द थीम ऑफ म्हणजे आफ्टर ब्रेकअप झाल्यानंतरच्या ह्या दोन मेडिसिन कंपेअर करायला बोथ हॅव द थीम ऑफ बॉडी बिंग अ disfigured. But the main contraindication of Natramol is not between the relationship and occupation as seen in the sepia, but between making and breaking the relationship. आता ना म्हणजे इथं सौदेबाजी नसते, सेपियामध्ये सौदेबाजी असते. नॅट्रमोलमध्ये कोणता सौदा होत नाही त्या रिलेशनसाठी. म्हणून पॅशन मध्ये नॅट्रमोल अडकली जाते आणि मग ती कमिटमेंट कडे येतच नाही. जेव्हा ती कमिटमेंट मध्ये आली ना मग ती जगाला पूर्ण दर्शवून देईल की काय आहे. कमिटमेंट मध्ये येता येताच हरवून जाते. म्हणजे पहिले इंटिमेसी प्लस पॅशन तिथंच अडकून जाते एकाच रिलेशन मध्ये. म्हणजे कितीतरी पिक्चर विकतात कितीतरी त्याचे इव्हेंट्स गाणे तेवढ्याच एका शॉटवर तेवढ्याच एका फेजवर असते 1-to-1 रिलेशनशिप. बऱ्याच वेळेस मी बोलतो आयुष्यामध्ये एकदा तरी नॅट्रमोल लागतच प्रत्येकाला आणि त्याच्यातच कोणतरी डॉक्टर ते घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आठवड्यातून एकदा का घ्यायला पाहिजे. एखादं जरी पेशंट असा आला आणि तुम्हाला रडून गेला ते संपलं. तर थोडस वेगळी आहे ती नॅट्रमची. प्रत्येकाला मेडिसिन थोडंसं आल्यानंतर वेगळ्या ॲटिट्यूडनी सांगते रिझल्ट असते. जे फेज आहेत काय त्या फेजचे आता सध्या तरी सांगत नाही. फक्त मी हर्टसाठी का सांगतो एवढं फार लवकर हर्ट प्रॉब्लेमकडे जाणारी अर्ली एजमधली मेडिसिन आहे. घेऊन घ्या. त्याचा जोरात See, the betrayal that she feels is a betrayal of her trust and faith. हे दोनच शब्द फार इम्पॉर्टंट आहे. She has a fear of being emotionally hurt and disappointment and hence she reserved and मी खूप वेळ सांगतो की जन्मजात हे रिझर्व नसतात. काही मेडिसिन आहे ना त्यांच्या अनुभवानंतर ते रिझल्ट बनतात. त्यामध्ये एक नॅट्रम आहे ते जन्मजात कधीच नसतं. म्हणजे खूप सारे फिमेल्स आहेत की पहिल्या प्रेग्नन्सी नंतरच त्यांना घर सोडावं लागतं. ओके. तर कधी कधी असं म्हणलं जातं की नॅट्रोमोल 2 प्रकार सांगितलं जातं. एक घरापासून दूर राहिल्यामुळं बरोबर आहे. पॅरेंट्स स्ट्रिक्ट असल्यामुळं नॅट्रमचं डेव्हलपमेंट राईट किंवा फार अर्ली एजमध्ये आई वडिलांपैकी जास्त लव्ड वन डेथ नॅट्रम डेव्हलप करू शकतो. आणि डेव्हलपमेंट त्याला त्याच्यानंतर ते रिझल्ट होऊन जातात एखादी गोष्ट. पण पर्टिक्युलर कधी येते त्या फॅमिलीमध्ये ना ती गोष्ट चाललेली असते की काहीतरी ट्रस्ट काहीतरी फेथ. आणि मी जेवढे ना आंध्रामध्ये पिक्चर बघतो ना ते ह्या दोनच थीमवर बनवतात ट्रस्ट अँड फेथ. त्यांचे जेवढे लव्ह स्टोरीज पण त्यांनी एक्सप्लेन करत ना त्या एकाच गोष्टीवर केलं ट्रस्ट आणि फेथ. दुसरी थीमच नाही ना फक्त सीन वेगवेगळं स्टोरी एकच. आलरमॅनमध्ये काय म्हणतो नाही अजून
पिक्चर बाहुबली, आम्हाला बाहुबली वाटतं, त्याचं कॅरेक्टर दाखवलंय. त्याला बाहुबली काय म्हणायचं की हा आजकाल सांगतो ती गोष्ट नॅटरसाठी पण आहे. नॅटर महिना एक्स्ट्रा ऑर्डिनरी कलेक्शन मध्ये जात नाही सल्फरसाठी. त्याच्याजवळ जेवढं आहे ना तेवढंच यूज करून तो साम्राज्य बनवतो. दॅट इज बाहुबली. आणि ते एका रिलेशनसाठी आई, KGF आई, ॲनिमल बाबा, काय पिक्चर बनवलं. त्यांना सांगायचं चांगलंच होतं, आम्हाला कळालं नाही ते गोष्ट. आम्हाला वाटलं म्युझिक चांगली आहे, आम्हाला वाटलं ऍक्शन चांगली आहे. म्हणजे एखादं रायटर मी होतो ना, सगळ्यात मला आज कोणी असं विचारलं की सर रायटरमध्ये तुम्ही त्या ऍक्टरचं नाव ऐकलंय आज नाही, कादर खान ऐकलंय ना नाव, सगळ्यात बेस्ट स्क्रिप्ट आणि त्यांच्या मॅक्सिमम डायलॉग मध्ये एक रायटर आजकाल के नवा बच्चों क्या समजता है. त्यांच्या प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये ते वाक्य राहायचं, बेटे आप समजने वाले में नहीं है. म्हणजे त्यांच्या पूर्ण पिक्चरचे रायटिंग पहिले जुने जुने पिक्चर बघतो आणि त्याच्यामध्ये लेखक म्हणजे रायटर्स स्क्रिप्टर असे असे स्क्रिप्ट आहेत, असे असे तरी म्हणजे इमोशन्स मध्ये टाकलेले आहेत त्या गोष्टीमध्ये. असं वाटतं वाटतं की अभिनयाने काय आहे की कुठल्या सेन्समध्ये, कारण की हे एकदम ग्राउंड लेवलवर वर आलेलं होतं. त्यामुळं तसं जावेद अख्तरची आहे एकदम म्हणजे त्याला ट्रीटमेंट चॅलेंजेस नाही कुठल्याच लेवलला. त्याला असं कोणी म्हणलं की सर हे कसं आठवतं समजत नाही, ते डायरेक्ट वरचं कलेक्शन आहे. ते असं कर म्हणल्याने करताना होत नाही. आता जसे त्यांच्यापुढे थीम ठेवली ना ते शब्द आणि ते बरोबर सांगा ते जुळून यायला पाहिजे. म्हणून त्या डायनामायझेशनकडे जायचं आहे, सगळ्यांनाच पोहोचायचं आहे आणि ते एक ना एक दिवस पोहोचणारच. फक्त प्रयत्न करणारे लवकर पोहोचतात आहे ना. आपण जर न्यूटनसारखं म्हणलंच की खालून म्हणजे वरून खाली पडलं असतं पडू दे बाबा आपला काय ते कधीच कळणार नाही की ते ग्रॅव्हिटेशनचा रूल तयार होईल. राईट, तसा हा प्रोग्राम आहे की तुमच्यामध्ये एक गोष्ट असते की सुरुवातीला ती घाबरते ते मला धोका तर होणार नाही. म्हणजे एकदम स्टार्टिंग फेज आहे ही इमोशनची, त्याला ती इन्सिक्युरिटी वाटायला लागते आणि त्याच पिरियडमध्ये तिला मग हे ड्रीम्स येतात. मग हे ड्रीम्स येणं म्हणजे हे इंडिकेशन आहे की ती काहीतरी जस्ट ट्राय टू इट. तुम्हाला आधी पण हे सांगत होतो की कोण पळून जाणार हे आधी कळते आपल्याला, हे असं आहे. ॲट द सेम टाइम देर इज अ ट्रिमेंडस इन्सिक्युरिटी विथ फिअर ऑफ बीइंग अलोन आणि म्हणून फिअर ऑफ रॉंग. जे माइंड मध्ये जे आहे ना ते स्वप्नामध्ये बरोबर आहे. इन्सिक्युरिटी फिअर आहे, थोडं येऊ शकतो. बिट्रेड फिलिंग अर्ली फेज मध्ये यांना हे स्वप्न येतं. त्यांचं मुलं बाळाला समजा आई असेल नॅटर मध्ये आणि मुलं बाळा समजा बाहेर जायला गेलं त्यांना सारखं स्वप्न येतात. लगेच आम्ही मध्ये जया बच्चन लगेच दरवाजा उघडले शाहरुख खान. दॅट इज नॅचरल फिलिंग. 1-to-1 रिलेशन काहीच नाही. मी तुम्हाला कितीतरी एक्झाम्पल देऊ शकतो ना की जेव्हाही कोणी कोणताही पेशंट असू द्या हर्ट हे प्रॉब्लेम जेव्हा सांगायला सुरू करतो ते तुम्हाला डायग्नोज केलेलं ऑपरेट झालेलं आहे समजून घ्यायचं. कुठे ना कुठेतरी ट्रस्ट आणि फेथ हे त्याचा तर मिस होणार आहे, तुटणार आहे. ह्याची भीती जाणवायला लागली की हर्ट प्रॉब्लेम चालू होऊन जातात. रिपीट करायला सेंटेन्स तुम्हाला की ट्रस्ट आणि फेथ. आणि ह्याच्यासाठी तुम्ही खूप प्रार्थना करता, त्या दोनच गोष्टीसाठी प्रार्थना करता ज्याच्यामध्ये तुमचा विश्वास कमी राहतो त्या प्रार्थनेमध्ये. पण ही गोष्ट व्हावी म्हणून तुम्ही जास्त प्रयत्न करता तर ती कधीच बाहेरून येत नाही. ती तुमच्या कमिटमेंटची कमिटमेंटमुळे मिळणारं यश आहे. हे असंच कुणाला मिळत नाही. म्हणजे आजकाल ते कॉमन लोक तुझा विश्वास का ठेवा सांग बरं. तुझा तर मोकळाच आजकाल असंच आहे ना. ती
ती गोष्ट मिळवण्यासाठी आहे ना कमिटमेंट जे आहे ना ते खूप परफेक्शन मध्ये यावं लागतं. जेवढे ऍड होतात ना इमोशनली त्याच्यामध्ये काय सांगतात आमच्या बँकवरचा विश्वास म्हणजेच आमची जीव. वा वा आमचे तर पैसे बँकमधून काय झाले. तुम्ही जेवढं ऐकता ना इथंच ऐकता इथंच ब्रेक होतं. हर्ट इथंच ब्रेक होतं हे लक्षात ठेवा. आणि हे शब्द ना खूप ठिकाणी वापरले तर त्याच्या ना आधीच्या इंटिमेसी वाले वापरले. इंग्लिशच्या इंटिमेसी पर्यंत जात त्याच्या पुढे जातच नाही. ते काय म्हणजे फॅशनेट होतच नाही. मॅडनेस म्हणजे ना हे क्लाउडी वेदर सारखं बादल हे कधी बघितलं नाही तर फक्त इमॅजिन करणार. पण हे नॅटरमूर त्याच्यात जिवंत राहतात हे तुम्हाला रिअलिटी सांगू शकतो. ते त्या फेज मधून जातात आणि एंड पर्यंत पोहोचतात. खूप साऱ्या काउन्सिलिंग मध्ये मी हे बघत असतो नॅटरमूर. खूप सारे काउन्सिलिंग नॅटरमूर मध्ये आहेत. तरी सगळ्या शेवटी तो एकच लोकांना मार्गदर्शन असते म्हणून ते मार्गदर्शन द्यायचं असा उद्देश ठेवून हे पुढे आलेला. बघा त्यांचं हे त्यांना असं विचारलं की शेवटची नीट म्हणजे तुम्ही रिटर्न झालं तर काय करा. त्यांचं एकच म्हणणं असतं की सर म्हणजे आजपर्यंत काही आलेला अनुभव नाही 100% ही फिलिंग असली पाहिजे. किंवा प्रत्येक मेडिसिन मला काही शिकवलेलं आहे त्यामध्ये नॅटरमूर ही शिकण्याचं काम. प्रत्येक मेडिसिन तुम्ही पल्सडीला वाचा. पल्सडीला सगळं करेजियस कधी व्हायचं की तिला असं विचारलं कधी फास्ट रिलीज व्हायचं की कळालं. ते ॲबनॉर्मल नाही पण ती त्या इव्हेंटमध्ये येते ना ॲबनॉर्मल इव्हेंटमध्ये येऊन ती गोष्ट करते तेव्हा तर लोक पागल म्हणजे फास्ट रिलीज आहे ना. क्लीननेस हा काय चांगली गोष्ट नाही का. क्लीननेस कशासाठी पाहिजे आता एकदम सिक्युरिटी ट्रेंड मध्ये म्हणजे तिला गरज नसताना क्लीननेस आहे मग तेव्हा अनकंट्रोल झालं माहिती. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सांगण्यासारख्या. पण हे जे दोन आहेत पार्ट ट्रस्ट आणि फेथ म्हणजे तुम्हाला मी सोमवारी परत एकदा सांगतो ते डाउनलोड होणार नाही किंवा एवढा साऊंड पण येणार नाही लास्टपर्यंत. साऊंड नाही अजून एक मेडिसिन आहे आली का त्याच्याबद्दल काही विषय सांगा. त्याच्याबद्दल अजून काही पॉईंट विसरले होतं. काही आठवत असेल सांगा. दोन या एक बेस्ट मेडिसिन आहे. मी याला चांगलं यूज केलं बऱ्याच पेशंटमध्ये यूज केले आणि पर्टिक्युलरली आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त त्याचं प्रमाण आहे. दिस रेमेडी अफेक्ट्स नोटेबल हेड, आईज, heart, small joint and urinary organs. Rheumatism connected with the heart and eyes. Whole body feels sore and heavy. Blue spot on falls and bruise. Violent fascinating pain as from red hot needles pressing from within outward in the head, abdominal ring, perineum, chest. Pain as if dull point, uric acid diathesis, paralytic stiffness of the whole body, frustration, acidity, increased bulk and weight, gout, effect of right. त्या मेडिसिनचं सगळ्यात इम्पॉर्टंट थर्ड मेडिसिन का तुम्हाला जर माहिती असेल तर आयुर्वेदिकमध्ये सायकॅट्रिकची सगळ्यात लास्ट मेडिसिन म्हणून तिला बघलं जातं. आणि एकमेव सिम्पटम सगळ्यात लास्टला एखाद्या सायकॅट्रिक केसमध्ये म्हणजे हायपरवाल्या नाही ना हायपरवाल्या म्हणजे सिझोफ्रेनिकवाल्यामध्ये नाही डिप्रेशनवाल्यामध्ये डिस्पोज टू वीक अबाउट हिज lonesome condition, difficulty in remembering names. नुसतं नेम्स नाही तर सगळ्यात डेमेन्शियाची सगळ्यात लास्ट कंडिशन आहे. सगळ्यात लास्ट कंडिशन. ओके ते म्हणतात ना की हाताने झालेली चूक आहे ना. भरपूर सारे काहीतरी तुकाराम महाराज म्हणजे खूप सारे एक्झाम्पल दिले आहेत ना की हात चूक करते पण ते डोळ्याला फोटा लावते. त्यासाठी ते
स्टोरी सांगितलं जाते की जाऊन आंबे चोरले, त्यांनी पकडलं, पाठीला मारले. हर्टच्या नंतर मग रिअलायझेशन. हर्ट म्हणजे रिअलायझेशन. ते रिअलाइज तुमच्या हां. आणि हे पण जेव्हा स्टॉप व्हायला लागते ना तेव्हा लिथियम पण खास नॅट्रमोरमध्ये पण वीक बट नॅट्रमची ती स्टेज आहे. आता तिला रिअलाइज झालेलं असतं की ही गोष्ट आता आपल्याला मिळणार नाही, रिझर्व रडून काही फायदा. आणि दॅन ऑर्गन्स ते सांगतोय. म्हणजे माझ्याकडे एक छान स्टोरी सांगतो. मुलगा म्हणजे नॅट्रमवर आणि अर्ली एजमध्ये म्हणजे जास्त वय ना 20-21 वर्ष असेल. नांदेडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधला मुलगा फर्स्ट. तो म्हणला सर म्हणजे आमच्या मित्रांची एवढी फ्रेंडशिप, ठीक आहे आम्ही एकाच पॉईंट लागलो. पण अचानक काय झालं की 2 महिन्यानंतरच त्याचं ॲडमिशन एक ब्रँच दुसरी ठिकाणी मिळाली त्याला, ते जायला लागलं. मी तेव्हा गावाकडे होतो, मला अचानक आलं की आता हे जाणार आहे. ओके, मी मोटरसायकलवरून आलो. मी येजेपर्यंत रेल्वे स्टेशनला पोहोचले. ते रेल्वे स्टेशनमध्ये बसले, बरोबर आहे. गाडी आणली, मी गाडी कुठं लावली रेल्वे स्टेशन मला माहीत नव्हतं. वळत गेलो, गाडी स्टार्ट झाली होती. जे डब्बा भेटत त्या डब्यात चढलो. पुण्यापर्यंत तसंच आलो शोधत प्रत्येक डब्यामध्ये. शेवटी पुण्याला उतरलो. काय झाला स्टोरी आहे त्याची. आणि पण रिअल ना त्याला मी नॅट्रमवर गेलो कशावर काय बघतो. आणि जेव्हा वापस दुसऱ्या ट्रेनने मी गेलो स्टेशनवर ते माझ्यासाठी वेट करत होतं. तुझ्यासाठी गाडी सोडली असं म्हणल्याबरोबर मी पळत झालो. बघा नॅट्रम इथं नॅट्रम कसा दिसला एवढं बरंच नॅट्रम करत असतं. पण तो अक्षरशः तिथं तो तसं म्हणल्या ना त्याचे हात पाय एकदम तो चक्कर येऊन पडला. त्याची तब्येत आहे ना डाऊन होत गेली. आणि मग नंतर मग जसं तो म्हणजे मोबाईल घ्यायला लागला तेव्हा त्याला मला विचारलं काय झालं असं. त्या इन्सिडेंट असं झाले की ना मी कुठतरी क्लीन पडतो बघा. व्हेरी डिस्फिकल्ट तिथं ऑर्गनाइज एक रिलेशन आणि त्या रिलेशनकडून हर्ट झालं. मीच कमी पडलो त्या रिलेशनमध्ये. फिलिंग यायला लागली की नॅटवर्क द्यावं. एवढं क्लीन इमोशन्स तुम्हाला एकदम कोल्यात करू शकतो. आणि ते फक्त ब्रेन नाही ना, तिथं ब्रेन नाही. मी नर्व्स काढून नाही. मी आवर्जन सोसायटी तुम्हाला चांगलं तुम्ही नीट वाचा. मी तुम्हाला आधीच म्हणलं हा शब्द खूप मोठा आहे, व्याप्ती त्याची खूप मोठी आहे. लोक सोसायटी आवर्जन हर्टमुळे करत नाही, कधीच करत नाही. म्हणून उलट हर्टचे पेशंट जाऊन सोसायटीमध्ये मिक्स होतात. ब्रेनचे पेशंट जेव्हा त्यांना खूप एकदम मेटल ग्रुप जेवढे आहेत ना ते एकदा त्यांच्यासोबत काही झाले इन्सिडेंट्स की ते कधीच मिक्स होत नाही. पण हर्टवाले मॅक्झिमम हर्ट मेडिसिन मी तुम्हाला सांगण्यात आलेल्या मेडिसिन आहेत. मिनरल ग्रुप आहे, ॲनिमल ग्रुप आहे, टॅन ग्रुप आहे, पण मेटल ग्रुप नाही. फक्त एक सोडला तर मेटल, तोही कसं काळजाचा जवळचा आहे म्हणून ऑरम मेट. सध्या भाव कमी झाला. ऑर्नमेंटचं पण कधी असं सांगू तुम्हाला की हर्ट प्रॉब्लेमसाठी लिथियम कार इज द बेस्ट. काही चॅलेंज नाही लिथियम कारला. एक इमोशन एवढं लक्षात ठेवा. तर तुमच्यासाठी खास फायनल एक शब्द सांगितला की कोणी येऊन तुम्हाला ट्रस्ट आणि फेथ हे शब्द एक वेगळ्या अँगलनी सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या अँगलला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आणि त्याला उचलायचा प्रयत्न करा. मी सरांचे जेवढे काही सेन्सेशन बघतो ना ते ना कुठेतरी थर्डच्या रिलेटेड येऊन थांबून जातो. पण तिथून पुढे कदाचित त्यांना वेळ आता नाही, वय खूप झालंय असं पण होऊ शकत नाही त्यांना. मी किती लिहायचं म्हणून सुद्धा आहे. आता पुढच्या जनरेशनसाठी काही गिफ्ट म्हणून सांगा. हे वाचा लिटरेचर आणि पुढे कामाला लागा, अभ्यास करा. 1-2 पेशंट त्या लेवलला जाऊन वाचवा. त्या लेवलला जाऊन वाचवले तरच ते पेशंट ट्रीट होऊ शकतो. लिथियम का
एक सायकेट्रिक म्हणजे ॲलोपॅथीसाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे आफ्टर नॅट्रोमोल. नॅट्रोमोल फेल होताना दिसली लास्ट लेवलला तर लिथियम का लिथियम इज रिप्लेसमेंट ऑफ नॅट्रम असं वाक्य आहे. थोडंसं एम डी लेवलला आहे तर एम डी लेवलवाल्यांनी लिथियम का सांगावं असावं. आता पण कधीच हात नाही लावलं तर सोडून द्यायचं. तुला काही विचार तुमच्या हे जे वाक्य आहे ना ते लिथियम कार्बचं आहे आणि सेम वाक्य हे नायट्रॉनचं पण आहे. पण नायट्रोमोल एवढे डीप मध्ये जाऊ शकत नाही, थोडं बाहेर सांगतो. ते फिअर ऑफ पॉवर्टी वगैरे जे येते ना ते सगळे काही रुब्रिक्स आहेत. तर इथं बघा, आय बोथ इन टू माय शेल वॉन्ट टू लाय इन अ बेड ऑलमोस्ट गोइंग टू द मदर्स. ते गेस्चर करून सांगतात. असं वाटतं की एकदम फ्लेक्स जे आपण फिटसचं बघतो ना, हा लिथियम तिथे आहे जे ना म्हणजे तुमचा 3रा महिन्यामध्ये जे एम्ब्रिओवर ना एकदम रफ एरिया तयार होतो ना तो लिथियम कार्बचा एकदम रफ. म्हणजे अक्षरशः त्या पिरियडिक टेबलमध्ये तिथे जाऊन बघायचं आहे तुम्हाला. नंबर 3rd 4th नंबरला आहे तो लिथियम है ना. 3rd नंबरला आहे. फर्स्ट हायड्रोजन म्हणजे आपला जीव आहे तो पहिला म्हणजे त्यासोबत मग लगेच दुसरा एलिमेंट आहे. 3रा एलिमेंट यायला लागला की तेव्हा तुमचे थोडेसे 2 पाय 4 असं दिसायला लागतात. एक फिटसचं एक स्ट्रक्चर तयार होतं. ती फिलिंग यायला बघा आता कुठं कसल्या प्रकारचं त्याला तरी शांत पाहिजे. दॅट इज द लिथियम कार्ब. जीवनामध्ये पूर्णपणे कोलॅप्स झाल्यानंतर सगळ्या लोकांना असं वाटतं की एक अशी जागा तिथं काही नसावं, इमोशन्स वगैरे काही नसावं. त्याच हे खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे आणि बोलतात असते. तर असं विचारलं ना की आता काय राहिलं डिप्रेशन, पर्टिक्युलर डिप्रेशन आणि फर्स्ट नाही फॉलोअपमध्ये विचारायचं, 2nd 3rd फॉलोअपमध्ये घ्या तुम्ही. सांगतात असं तुझ्या मेडिसिन खूप फ्रेशनेस आहे पण असं वाटवतं की कुठेतरी जायला पाहिजे कुठेतरी. पहिल्या याच्यात ते सांगू शकत नाही तेवढ्या लग्नाचं की ते कोलॅप्स होऊन जातात आणि ते एक मेडिसिन तुमच्या पुढे रडली ना त्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन करू नका, संपून द्या. माझं एक तुम्हाला ओपिनियन आहे. खूप जणांना रडवल्याचं यश नाही मला, पण ते रडले काय करतात ते केस आहे. ते इमोशन येतातच बाहेर आणि एवढं हर्ट टचिंग असते ना, हर्ट टचिंग येते त्यावेळेस तुम्हाला त्याचे हर्ट ऍक्शन माहीत असणं जरुरीचं आहे. ते बुद्धी नाही, तो नर्व नाहीच. जे काही फिलिंग आहे ते पूर्ण पद्धतीच्या कशातून आहे हर्ट. आणि जे काही त्या पद्धतीने बोलतात, जे रिलेशन लावून बोलतात ना ते आणि इंटिमेसी मधले रुब्रिक, इंटिमेसी मध्ये तुम्हाला सांगितले 4 पॉईंट, ते रुब्रिक बघा सगळ्यात जास्त कव्हर केले रुब्रिक आहेत. अगोनी, अँझायटी, फिअर, बिट्रेट. ह्या गोष्टी एवढे इम्पॉर्टंट आहेत हर्टसाठी की ह्याच्यामुळे काय होणार आहे म्हणजे सगळ्यात जास्त वस्तू होणार आहे फेथ, ट्रस्ट. हे होणार आहे. मी तुम्हाला असं बोल म्हणलं माझा विश्वासघात झाला तुम्ही ना रुब्रिक घेऊ शकत नाही. तुम्हाला त्या विश्वासघात झाल्याची ना प्रोसेस बनणं जरुरी आहे आणि त्या प्रोसेसवर एक थीम असते, थीम घेणं जरुरी आहे. फेथलेस असं काही नाही. तो असा म्हणतो तो विश्वास कुठला तुम्हाला असं वाटतं माझी काही किंमत राहिली नाही.
हा ते वर्कलेस आहे पण फेकलेस नाही रुब्रिक. ही प्रोसेस राहण्यासाठी तुम्हाला मागच्या आठवड्यापासून तुम्ही बघा काय शब्द आहे. म्हणजे रुब्रिक म्हणजे डायरेक्ट कुठ नाही किंवा पेशंट हा शब्द बोलला की चालणार. त्या शब्दापाठीमागे असलेली थीम आहे तिला कनेक्ट करा. त्याच्यानंतर मग लोकल पार्टला कनेक्ट करा. मग तुमचं अजून नॉलेज वाटतं. एक गायक आहे, तुम्ही कधी इंटरव्ह्यू ऐकला तर खूप छान. ते कधीच असं म्हणतो की मी गाणं गायलं, हे माझं गाणं आहे. पण माहिती आहे ते त्याच्या पुस्तकाचं नावच असं होतं, पण नंतर कट करून ते नाव चेंज केलं. पण त्यांनी असं सांगितलं ते नेहमी असं म्हणतात माझ्याकडून हे गाऊन घेतलं. त्यांना असा प्रश्न विचारला एरियामध्ये की असं कसं म्हणता तुम्ही. ते म्हणे एक जण वरून दिलंय, एक जण दुसरं करून गेले. माझं काय, मी ते इन्स्ट्रुमेंट आलाय बघा, ही फिलिंग आले ना मग तुम्ही ऐकू शकता. तुम्ही त्या गाण्यामध्ये तुम्हाला कळून की हा व्हॉइस ऑफ गॉड दॅट इज नाव. तुम्ही त्यांना ऐका. त्यांना ती शेवटचा टच झालेला आहे, तो हर्ट सीट टच झाला, तिथं माइंड नाही त्यांचा. तेच लोक असे बोलू शकतात ना त्यांच्या बोलण्यामध्ये हे शब्द आले ना समजून घ्यायचं की पहा हे आता मानसिक रूपामध्ये नाही लोक. ते झाले डायनामायझेशन, ते झाले डायनामायझेशन प्रोसेस. नंतर सांगू आपण कमी संपत नाही त्याचे केसेस. तुम्हाला ना तो व्हिडिओ पण आता सोपा आहे, तो पण काय डाउनलोड करून